एक 4 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा हे फक्त हे चारच रूम झालेले होते आणि तेव्हाच आम्हाला इतकं आवडलेलं की आम्ही दोघंच आणि अजून एक फ्रेंड होता, तर तिघंजण आलेलो. हे आम्हाला लक्षातच होतं की हे असं आहे काय आणि एकदम बेस्ट आहे. जेवण तर आम्ही खास यावेळी जे आलो ते जेवणासाठी आलो. म्हणजे आम्ही रँडम राईड करायला निघालो होतो ना, प्री बुकिंग वगैरे काहीच नाही केलेलं. जस्ट त्यांना फोन केला त्या दादाला, त्यांनी सांगितलं की हां आहे अवेलेबल, तुम्हाला करून देतो म्हणून. आणि आलो तर म्हणजे आमचा जो रायडिंगचा जो थकवा होता ना तो इथे म्हणजे ॲम्बियन्स नाही किंवा हे नेचर आहे सर्व आणि त्यांचं फूड त्याने थकवा म्हणजे असं वाटलं नाही की कुठल्या हॉटेलमध्ये येऊन आपण थांबलो आहे. एक घर असतं गावचं घर स्वतःचं, तिथे येऊन आपण टाईम स्पेंड केलं आहे असं. म्हणजे माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम खूप छान गेला हे 3 दिवस. खूप छान. Overall experience was good. Basically, person is allowed to live with the nature. It's always recommended to visit Chardara, and yeah, it's a must-visit place. And the kind of aura we have here, it's we can't explain in the words. Yes, it is much recommended, and everyone should come to Chardara. जसं सांगितलं महाबळेश्वरमध्ये स्टे करायचं असेल तर तुम्हाला भरपूर गर्दी भेटेल, पण तुम्हाला पीस एन्जॉय करायचं असेल तर चारधारा. आय रिकमेंड चारधारा बिकॉज फूड ॲम्बियन्स अँड द क्वालिटी ऑफ टाईम यू स्पेंड हिअर द अमेझिंग. होस्ट एक नंबर आहे आणि हो व्हॉट यू से जस्ट लाईक आय विल गिव 5 to 5 stars out of 5. Chardara Thank you. rocks.